नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण अलंकार या व्याकरण प्रकाराबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. अलंकार अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना आहे. दागिना घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते, त्याच्या सौंदर्यात भर पडते. रंगीबेरंगी कपड्यांनी शरीराचे सौंदर्य वाढते. जी बाब व्यक्तीची तीच भाषेची. आपली भाषा परिणामकारक व्हावी, अधिक आकर्षक व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतो. यालाच भाषेचे अलंकार असे म्हणतात. कधी दोन वस्तूतील साम्य दाखवून, तर कधी विरोध दाखवून, कधी नाद निर्माण करणारे शब्द वापरून, तर कधी एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. तर भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते, धर्मना भाषेचे अलंकार असे. उदाहरणार्थ, तुझे चालणे मोहक आहे असे न म्हणता आपण काय म्हणतो? चांदणे सिंपीत जासे चालता तू चंचले. बाळाला झोपवताना आईला म्हणावायचे असते, डोळे मिटून घे व झोप. पण ही साधी कल्पना कवी कशा शब्दात मांडतो? पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. तर यालाच भाषेचे अलंकार असे म्हणतात. आयुष्यात सुखापेक्षा दुःखच जास्त असते, त्यामुळे कवी काय म्हणतो पहा, ही कल्पना तो आपल्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तरी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. अलंकाराचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिला आहे शब्दालंकार, दुसरा आहे अर्थालंकार. शब्दालंकार ज्या वाक्यामध्ये शब्दांचा खेळ करतात, जिथे अर्थाला महत्त्व नसते, त्याला शब्दालंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, डीजे वरती चालणारे गाणे फक्त आपल्याला म्युझिक ऐकायला मिळतं व शब्द ऐकायला मिळतात. अर्थाचं त्याच्याशी काही देणे घेणं असतं का? नाही. त्याच प्रकारे रिमिक्स असणारी गाणी, या शब्दाला महत्त्व दिले जाते, अर्थाला अजिबात महत्त्व दिलं जात नाही, म्हणून याला शब्दालंकार असे म्हणतात. शब्दालंकाराचे एकंदरीत 3 प्रकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहिला प्रकार आहे अनुप्रास, दुसरा आहे यमक, तिसरा आहे श्लेष. शब्दालंकाराचा जो पहिला प्रकार आहे, अनुप्रास अलंकार. कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये, ज्या पद्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल, तर त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, काकूने काकाच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने कर कापले. तर या वाक्यामध्ये आपण पाहिलं, क हा शब्द अनेक वेळा आलेला आहे, म्हणजे क अक्षराची पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळते, म्हणून या वाक्यामध्ये अनुप्रास अलंकार आलेला आहे. उदाहरण 2, बालीस बाहू बायकात बडबडला. यामध्ये सुद्धा ब या शब्दाची पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळते. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. यामध्ये सुद्धा म या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या 3 उदाहरणामध्ये अनुप्रास अलंकार दडलेला आहे. शब्दालंकाराचा दुसरा प्रकार यमक. यालाच रायमिंग वर्ड्स असेही म्हणतात. वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन सौंदर्य प्राप्त होते, त्यास यमक अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, सुसंगती सदा घडो
सोजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वता ना आवडो. तर घडो, पडो, झडो, ना आवडो. तर या ठिकाणी काय शब्दांची पुनरावृत्ती आलेली आहे, म्हणजे शब्द सारख्या उच्चाराचे आल्यामुळे याला यमक अलंकार असे म्हणतात. कोणी दिला जिव्हाळा, कोणाच ताप झाला, हसले दुरून कोणी, जवळून वार केला, झाला केला. तर या दोन शब्दामुळे यमक तयार झालं त्या पद्यामध्ये, म्हणून याला यमक अलंकार असे म्हणतात. तर अनुप्रास अलंकार म्हणजे काय, एकाच वाक्यामध्ये एका शब्दाची सारखी पुनरावृत्ती होणे, जास्तीत जास्त पुनरावृत्ती होते, त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. व ठराविक अंतराने एखाद्या वाक्यामध्ये पद्यामध्ये यमक साधणारे शब्द जर येत असतील तर त्याला यमक अलंकार असे म्हणतात. शब्दालंकाराचा तिसरा प्रकार श्लेष अलंकार. एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो म्हणून त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ एक उदाहरण दिलेलं आहे. गोविंदराव, काय वसंतराव, तुम्हाला सुपारी लागते का? वसंतराव, हो हो लागते ना. गोविंदराव, जर लागते तर का खाता? तर वरील दोन व्यक्तीमधील संवाद, गोविंदराव व वसंतराव मध्ये संवाद चालू आहे. तर यामध्ये सुपारी लागते हा शब्द दोन अर्थाने उच्चारलेला आपल्याला पाहायला मिळतो. याला दोन अर्थ आहेत. पहिला आहे लागणे म्हणजे काय, हवी असणे, व लागणे म्हणजे काय, खाल्याने चक्कर येणे. म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात, त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. उदाहरण 2. श्रीकृष्ण नवरा, मी नवरी. शिशुपाल नवरा, मी नवरी. या वाक्यामध्ये श्रीकृष्ण नवरा, मी नवरी. नवरी म्हणजे वधू. पण दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, नवरी म्हणजे मी लग्नासाठी तयार नाही. नवरी, नवरी म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ निर्माण झालेले आहेत. 3. कुशकरून ही सुमने, तरी तुम्हास अर्पिली सुमने. सुमने म्हणजे काय, फुलाला सुमने म्हणतात, व सुमने म्हणजे काय, चांगले मने. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय, या शब्दाला दोन अर्थ निर्माण झाले म्हणून याला श्लेष अलंकार असे म्हणतात. अर्थालंकार. वाक्यात शब्दांऐवजी अर्थाला महत्व असते त्याला अर्थालंकार असे म्हणतात. ज्या ओळीमध्ये अर्थाला जास्त महत्व असते त्याला अर्थालंकार असे म्हणतात. आपण सुरुवातीला पाहिजे शब्दाला महत्व जास्त असेल तर त्याला शब्दालंकार असे म्हणतात, व ओळीमध्ये अर्थाला जर जास्त महत्व दिलं असेल तर त्याला अर्थालंकार असे म्हणतात. अर्थालंकार जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला दोन कन्सेप्ट किंवा संकल्पना जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामधली पहिली संकल्पना आहे उपमेय. उपमेय म्हणजे काय, मूळ वस्तू, ज्याची तुलना करावयाची आहे ती मूळ वस्तू. उपमान, गुणाने अधिक असणारी वस्तू व ज्याच्याशी तुलना करावयाची किंवा ज्याची उपमा दिली जाते ती. उपमेय मूळ वस्तू, उपमान ज्याच्याशी तुलना करायची ती वस्तू. उदाहरणार्थ, रामाचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. या वाक्यामध्ये पाहिलं अक्षर काय आहे, मूळ वस्तू आहे ना, ज्याची तुलना करायची आहे. तर अक्षराची तुलना कशाशी केलेली आहे, सुंदर, मोत्यासारखं सुंदर याच्याशी केलेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये काय, अक्षर उपमेय व मोती काय आहे, उपमान असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर उदाहरण 2. शाळा मातेप्रमाणे आहे. शाळा काय आहे, उपमेय, व माता काय आहे, उपमान. म्हणजे शाळेला कशाची उपमा दिलेली आहे, मातेची उपमा दिलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थालंकाराचे प्रकार. अर्थालंकाराचे बरेच प्रकार आहेत, पण त्यापैकी आपण प्रामुख्याने मुख्य 4 प्रकार या भागामध्ये अभ्यासणार आहोत. तर पहिला प्रकार आहे अन्वय, दुसरा आहे अपनहुती, तिसरा आहे अतिशयोक्ती, चौथा आहे अर्थांतर न्यास.
अर्थालंकाराचा पहिला प्रकार अन्यन्वय. अन्य नाही दुसरा याच्यासारखा, त्यालाच काय अन्यन्वय असे म्हणतात. अतुलनीय म्हणजे ज्याची तुलना आपण कोणाशीच करू शकत नाही, त्यालाच काय अन्यन्वय असे म्हणतात. ज्यावेळी उपमेयाची तुलना कशाशी होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अन्यन्वय अलंकार होतो. म्हणजे तुलना करण्यासाठी दुसरी उपमाच आपल्याला सापडत नाही, आपण त्याची उपमा त्याच्याशीच करतो, त्यालाच अन्यन्वय अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात की झाले बहु, होतील बहु, आहेत ये बहु, परंतु या सम हा. म्हणजे अर्जुन धनुर्धर होता, महाभारतामध्ये आपण पाहिलेले आहे, म्हणजे त्याच्यासारखा धनुर्धर कोणीच नव्हता, म्हणून अर्जुनाला उपमा कोणाची दिलेली आहे, अर्जुनाचीच दिलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे उपमेय अर्जुनच व उपमान कोण, अर्जुनच. दुसरं आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी. म्हणजे जगामध्ये ताजमहाल एक आठवं आश्चर्य आहे. आता ताजमहाल सारखी दुसरी वस्तू आपल्याला सुचवायची आहे, पण ती सापडते का, नाही, म्हणून ताजमहाल हा ताजमहालासारखाच आहे, तर हा अन्यन्वय अलंकार होय. आई सारखी आईच, आई सारखी आईच, आईची जागा कोणी घेऊ शकते का, नाही, आईची जागा फक्त आईच घेऊ शकते. सागरासारखा गंभीर सागरच, म्हणजे सागराची उपमा दुसऱ्याला देता येणं शक्यच नाही, सागरासारखा गंभीर कोण आहे, सागरच, तर यालाच अन्यन्वय असे म्हणतात. म्हणजे ज्याची तुलना आपल्याला दुसऱ्याशी अजिबात करता येत नाही म्हणून आपण काय करतो, उपमेयाची तुलना त्याच्यासोबतच करण्याचा प्रयत्न करतो, यालाच अन्यन्वय अलंकार असे म्हणतात. अलंकाराचा दुसरा प्रकार अपनहोती. अपनहोतीचा अर्थ म्हणजे लपविणे असा होतो. यात उपमेय लपवून ते उपमानच आहे असे दर्शवले जाते. म्हणजे मूळ वस्तू लपवायची आणि गुणाने अधिक असणारी वस्तू पुढे करायची, तर यालाच अपनहोती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, तर न हे वदन चंद्रमा शरदेचा गमे केवळ. तर या काव्यपंक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पहिल्या ओळीत नयन हे उपमेय आहे, कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. नयन उपमेय व कमळातल्या पाकळ्या उपमान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना उपमेयाला लपवून दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. तर दुसऱ्या ओळी सुद्धा पहा, वदन या उपमेयाचा निषेध करून तो शरद ऋतूतील चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे उदाहरण अपनहोती अलंकाराचे आहे. आणखी सुद्धा आपल्याला उदाहरण घेता येईल. हा आंबा नाही, साखरच आहे. म्हणजे आंबा हा आंबट असतो, पण आंब्याला पाठीमागं सारून आपण काय केलेलं आहे, साखर पुडी केलेली आहे. म्हणजे मूळ वस्तू आंबा लपविला व त्याच्याऐवजी आपण काय म्हणत आहोत, साखर घ्या साखर म्हणत आहोत. तर यालाच अपनहोती अलंकार असे म्हणतात. अर्थालंकाराचा तिसरा प्रकार अतिशयोक्ती. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे, याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत उघोळ गेला, त्यात उंट पहून गेला. तर दमडीचं तेल आणलं, आता दमडीचं तेल म्हणजे किती येणार, एक थेंब. बरं, त्यामध्ये सासूबाईचं नाणं सुद्धा झाले, मामांजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला व डायरेक्टली घरापासून वेशीपर्यंत उघोळ गेला. तर या वेशीपर्यंत उघोळामध्ये उंट पहून गेला. म्हणजे या पद्यामध्ये आपल्याला अतिशयोक्ती आलेली पाहायला मिळते, म्हणजे फुगून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरण क्रमांक 2, एक होता गहू, होता फार मऊ.
पोळ्या केल्या 9. तर या वाक्यामध्ये एक होता गहू, होता फार महू, पोळ्या केल्या 9 म्हणजे एका गव्हाच्या 9 पोळ्या करता येतात का? नाही. म्हणजे आहे ती कल्पना जास्त फुगवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून या ठिकाणी हे अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली. अतिशयोक्ती पहा, हत्ती केवढा, सुई केवढी. पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला. म्हणजे सुईच्या नाकातून छोट्याशा छिद्रातून भल्ल्या मोठ्या हत्तीनं उडी मारली, पण जवळच काय दुधाचा पेला होता, ग्लास होता, त्यामध्ये पडून तो बुडून मेला. तर अतिशयोक्ती आहे. सुईच्या नाकातून हत्ती जाऊ शकतो का? अजिबात नाही. पेल्यामध्ये हत्ती बुडून मेलेला आपण कधी आयुष्यामध्ये ऐकलेलं आहे का? अजिबात नाही. पण ते फुगवून सांगण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हे अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. चौथं उदाहरण, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. आता मुंगी पंख असतात काय? नाही. पण ती आकाशामध्ये उडाली व डायरेक्टली गरम तप्त गोळ्याला, सूर्याला का तिनं गिळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे काय? गिळून टाकला. हे साहजिकपणे होणं शक्य आहे का? नाही. पण या ठिकाणी कवीनं आपली कल्पना अतिशयोक्तीपणानं मांडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हे अतिशयोक्ती या अलंकाराचं उदाहरण आहे. अर्थांतर न्यास. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, न्यास म्हणजे शेजारी ठेवणे, म्हणजे दुसरा अर्थ. एका अर्थाच्या बाजूला, शब्दाच्या बाजूला त्याचा दुसरा अर्थ ठेवणे, शेजारी बसवणे, यालाच अर्थांतर न्यास असं म्हणतात. एका अर्थाचा असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे, असा या अलंकाराचा अर्थ होताना आपल्याला पाहायला मिळतो. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर त्याला अर्थांतर न्यास अलंकार असे म्हणतात. म्हणजे एखादी कथा सांगायची व शेवटी काहीतरी बोध द्यायचा, तर त्यातलाच हा प्रकार आहे. उदाहरणार्थ, तदी तर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. नळराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले, त्यांच्याजवळ कोणीच राहिले नाही. एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपल्यावर संकट येते त्यावेळेस आपल्या कोणीच कामी पडत नाही. तर या उदाहरणावरून हा सिद्धांत मांडलेला आहे. होई जरी संतत दुष्टसंग, न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. सज्जन लोक सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनाची सात्विकता नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत सांगितल्यावर कवी निसर्गातील एक सामान्य उदाहरण देतात. साप चंदनाच्या झाडावर राहतो, चंदनाच्या आजूबाजूला सतत राहतो, तरी पण चंदनाचे झाड मात्र विषारी बनते का? अजिबात नाही. तर हा सर्वसामान्य सिद्धांत या उदाहरणावरून कवीनं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यालाच अर्थांतर न्यास असे